नमस्ते फ्रेंड्स, शीतल लाईफ चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आज आपण सोयाबीनची भाजी बघणार आहोत। तर चला मग फ्रेंड्स, आपण सोयाबीनची भाजी बघू। तर सोयाबीनला पहिले मी गरम पाण्यामध्ये भिजवलेलं होतं आणि आता त्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। जितकं आपल्याला शक्य असेल तितकं आपण सगळं काढून घेणार आहोत आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये ते सोयाबीन टाकलेले आहेत। त्या कढईमध्ये आपल्याला एक पडी तेल टाकायचं आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की आपल्याला परतवून घ्यायचं आहे चांगलं आणि थोडासा कलर बदललोच तर आपल्याला परतवायचं आहे। तर आपल्याला त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। असा कलर बदलोच तर कांदा भाजायचा आहे। कांदा भाजतोय तोपर्यंत आपण सोयाबीनवर मसाले टाकून घेणार आहोत। थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आपल्याला लाल पावडर टाकायची आहे, तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही टाकू शकता। नंतर थोडीशी हळद टाकायची आहे, धने पावडर टाकून घेऊया आणि आपल्याला दही टाकायची आहे 1 वाटीभर। तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटं झाकून ठेवूया साईडला। आणि इकडे आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत आणि कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत, तेजपत्ता, दालचिनी, जिरं, काळी मिरी आणि थोडीशी हिरवी मिरची। आणि आपण तिकडे कांदा भाजून घेतलेला होता, तो कांदा मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे आणि तो आपण तेलात चांगला परतवून घेणार आहोत। कांदा चांगला तेलात परतवल्यानंतर आपण सोयाबीन मिक्स केलेलं होतं ते सगळं आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करणार आहोत। इकडे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण गरम मसाला 1 चमचा टाकायचा आहे आणि कस्तुरी मेथी पण टाकायची आहे थोडीशी आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे थोडंसं आणि परत एकदा मिक्स करून आपल्याला थोडंसं हलवत राहायचं आहे भाजीला। जोपर्यंत ती तेल सोडत नाही तोपर्यंत आपण भाजीला हलवत राहणार आहोत आणि पूर्ण भाजी मिक्स झाल्यानंतर हळूहळू असं भाजीला वरती तेल सुटेल। तुम्ही बघू शकता की वरती भाजीला असं तेल आलेलं आहे। तर आपण थोडंसं त्याच्यामध्ये परत थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत आणि 10 मिनिटं झाकून देणार आहोत, म्हणजे आपले सोयाबीन चांगले शिजतात थोडेसे। तर अशी आपण डिश झाकून देणार आहोत आणि थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता की आपली भाजी रेडी झालेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला सोयाबीनची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि इथपर्यंत आलाच आहे तर छोटंसं लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय फ्रेंड्स।